नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आम्ही चाललोय पुणे सफरला. मला कुठे आणि माझे बुक आणणार आहे. कोणते बुक आणणार तुझे? कलरचे आणि दुसरे माझ्या ABCDचे बुक. कर्सिव रायटिंग. आणि कर्सिव रायटिंगचे बुक, ड्रॉइंगचे बुक आणि स्टोरीचे बुक. बस आज निहालसाठी आम्ही खूप सारे बुक घेणार आहे. हाय केला. आणि माझ्या लाडू बेबीसाठी पंप घेणार आहे. पंप घेणार आहे. कशासाठी पंप? स्विमिंग करायसाठी. पप्पा आणि निर्वाणी इथे तयार होऊन वेट करतायत. इथे आई घेत आहेत दर्शन. आज निर्वाणीला नमिताने तयार केलंय. लाडू तू छान दिसते आज. इथे निहाल तुम्हा सर्वांना हाय करतोय. बाहेर जायच्या आधी देवाच्या पाया पडल्याच पाहिजे. जय जय कर. जय जय. लाडू छान दिसते. कसं चालला ताता? कसा चालला ताता? अशी ताता जाते. ताता कशी चालली ताता? डब्बाक अशी चालली टाटा. आता आम्ही निघालोय घरातून आणि इथे चाललो आहे जायची तयारी. इथे बाहेर फिरण्यासाठी निर्वाणी नेहमीच उत्साही असते आणि तिला असं वाटतं की आम्ही कधी बाहेर गाडीवर बसून निघतोय, म्हणून ती सारखी इकडे तिकडे फिरते आणि परत गाडी जवळच येते. इथे दादा आम्हाला मॅप लावायसाठी मोबाईल ठेवण्यासाठी सोय करून देत आहेत. पापा कुठे गेले लाडूचे? हे चंगू मंगू फिरण्यासाठी एक्साइटेड. आणि आता इथे आमची गाडी आलेली आहे. पहिले तुलाच बसवायचं, सगळं पहिले तुझंच करायचं. प्लीज नाही तर फोन करा आई. आता करा. हा आहे बिल्डिंगचा गेट आणि आता आम्ही निघतोय गेटच्या बाहेर. आज आम्ही जाणार आहे थेऊरला चिंतामणीच्या दर्शनासाठी. आज रामनवमी आहे म्हणून विचार केला की आधी आपण श्रीरामांचा व्हिडिओ पोस्ट करू, म्हणून आधी रामदऱ्याचा व्हिडिओ शेअर करते. रामदऱ्याला जाताना रोड एवढा व्यवस्थित नाही आहे, पण आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. आणि त्यात आम्ही पोहोचलोय रामदऱ्याला. ही आहे इथे पार्किंग आणि पार्किंग ही मंदिरापासून थोडी लांब आहे. तिथून पुढे तुम्हाला चालतच जावे लागेल. आणि इथे पे अँड पार्क आहे. आणि इथे येता येता निर्वाणीची एक झोप घेऊन झाली आहे छान. आजूबाजूला खूप झाडी आहेत त्यामुळे जवळ आल्याशिवाय हे मंदिर दिसतच नाही. आणि पुढे आहे ही कमान. या कमानीतून आत गेल्यावर थोडं पुढे चालत जावं लागते आणि मग तुम्हाला दिसेल मंदिर. आजूबाजूला खूप झाडे आहेत त्यामुळे सगळीकडे हिरवळच दिसते आणि हे दृश्य खूप सुंदर दिसते पाहायला. जेव्हा आम्ही बाहेर होतो तेव्हा खूप ऊन लागत होतं आणि जसं इथे आत आलो तर इथे असा थंड गार वारा सुटला होता, त्यामुळे खूप बरं वाटत होतं. दादू दिसू द्या, टूर गाईड तुम्हीच आहात आमचे. आजूबाजूचा परिसर पाहायला खूप सुंदर आहे आणि झाडांची हिरवळ त्यात अजून शोभा वाढवते. तसेच हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. निसर्गाचं सानिध्य अनुभवता येईल असं हे ठिकाण आहे. रामदरा हे पुण्यापासून जवळपास 26 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर गावातून उजवीकडे हा रस्ता आहे. एका तळ्याच्या मधोमध श्रीरामांचं मंदिर आहे आणि भाविकांना मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधलेला आहे. या मंदिराभोवती कोणतंही दुकान किंवा टपरी तुम्हाला दिसणार नाही. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर हा झाडांनी सुशोभित आहे. काही वृक्षांभोवती बसण्यासाठी पार बांधलेले आहेत. तुम्ही जर कधी पुण्याला आले तर नक्कीच या मंदिरात या, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं. हे आहेत महंत श्री मंगलपुरी महाराज. मस्त इथे चिंचाचं झाड. पुणे सोलापूर महामार्गाने अवघ्या 1 तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. मंदिरात तुम्हाला अनेक देवी देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतील. या पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर मंदिर आहे. मंदिरात आल्यावर निर्वाणी झोपलेली, म्हणून आईला वाटत होतं की तिला दर्शनासाठी उठवावं. जसे तुम्ही मंदिरात जाल, मंदिराच्या भिंतीवर तुम्हाला अनेक संतांच्या मूर्ती पाहायला मिळतील. तसेच अनेक देवांच्या मूर्तीसुद्धा पाहायला मिळतील. मंदिर परिसरात अनेक देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे.
तसेच काही शिल्पे भिंतीवर कोरलेली दिसून येतात. आणि हा परिसर खूप सुंदर आहे पाहायला. मंदिराच्या भिंतीवरती आणि प्रत्येक खांबावरती अत्यंत कलात्मकतेने देवी देवतांचे शिल्प कोरलेले आहेत. आणि हा आहे संगमरवरी नंदी. तुम्ही बघू शकता इथे विविध रंगाचा किती छान कलात्मकतेने वापर केलेला आहे आणि हा खरंच पाहण्यासारखा आहे. मंदिराची रचना ही सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. बाहेर कोरलेल्या मूर्तीप्रमाणेच सभामंडपाच्या भिंतीवर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. 20 खांबावर हा सभामंडप तोलून धरलेला आहे. गर्भगृहात खाली महादेवाचे शिवलिंग आहे आणि मध्यभागी श्रीराम, लक्ष्मण तसेच माता सीता यांची मूर्ती आहे आणि वरच्या बाजूला गुरुदेव दत्तांची मूर्ती पाहायला मिळते. हात जोडा. हा, व्हेरी गुड. केलं जे जे केलं. हात जोड. इथे कर. इथे कर. जय जय कर. जय सद्गुरु. जय जय कर. जय जय. किती आलं आपण मंदिर. विणा वाजवणाऱ्यांनी मला स्पेशली सांगितलं की त्यांचा व्हिडिओ काढ. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या भोवताली एक निसर्ग पायवाट आहे. ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती खूप सुंदर आहे. आणि दर्शन घेऊन आम्ही आलो आता बाहेर. इथे बाहेर खाली आल्यावर तुम्हाला आईस्क्रीम वगैरे काही खायचं असेल किंवा ज्यूस प्यायचं असेल तर त्याच्यासाठी इथे दुकाने आहेत. माझ्या नावाची बॉटलचे ब्रँड पण इथे भेटला आम्हाला. दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. ट्रेन एकत्र चालली आहे. निर्वाणी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. बाय. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.